आज आदिनाथ सहकारी साखर कारखाना क्रमांकाच्या महायुती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आदिनाथ कारखाना हा कुठल्याही पक्षाचा नाही. आदिनाथ कारखाना हा सगळ्या करमाळा तालुक्यातील आणि 12 गावं जामखेड तालुक्यातली त्या सभासदांच्या भाग भांडवलावरती उभं राहिलेली संस्था आहे. त्याच्यामध्ये कृपा करून पुन्हा तुम्ही पक्षीय राजकारण आणू नका, कारण एका कुठल्याही पक्षाचा इथं सभासद नाहीये. हा शेतकरी सभासद, ऊस उत्पादक ह्या संस्थेचा सभासद आहे. त्यामुळे सगळे आम्ही तिथं मालक आहोत आणि आपल्या मालकाची एखादी संस्था चालत असताना की तो कारखाना आमच्या मालकीचा आहे, तो चांगला व्यवस्थित चालावा अशी सगळ्या सभासदांची भावना आहे. इथं महायुती सरकार पक्ष आहेच नाही, आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहोत. परंतु यावरती आपण पाहिलं की जो प्रचार शुभारंभ होता त्या बॅनरवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील यांचे फोटो आहेत, परंतु बाकीच्या नेत्यांचे तुमच्या महाविकास आघाडीचे नाही. मग याच्यामध्ये याच्यामध्ये राजकारण हा विषय नाहीये. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की त्यांचा विषय आहे. विषय माझा एवढाच आहे की फक्त आदिनाथ कारखाना आज सभासदांचा वाचला पाहिजे आणि पहिली आणि शेवटची संधी आज संजय मामाच्या रूपाने या तालुक्याला मिळालेली आहे. ही संधी सभासदांनी गमवू नये. आणि बारामती ॲग्रोचा विषय वेगळा आहे, कारण बारामती ॲग्रो हा एक वेगळा कारखाना आहे, आमचा हळगावमध्ये कारखाना आहे. आम्ही काय फार मोठा आदिनाथमध्ये इंटरेस्टेड नाहीये, पण ही संस्था एक मी इथला जबाबदार सभासद आहे. मला सुद्धा तुम्ही राजकीय त्याच्यामध्ये धरू नका, कारण तुम्ही सुद्धा असं म्हणलं पाहिजे की हा सभासद आहे, ऊस उत्पादक आहे, त्या संस्थेमध्ये माझं भाग भांडवल आहे, त्या संस्थेचं हितचिंतन माझं काम आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने ह्याचं सगळं जर बघितलं तर संजय शिंदेच हा एकमेव या कारखाना वाचू शकतो आणि सभासदाला न्याय देऊ शकतो, ही माझी खात्री आहे. आणि म्हणून मी संजय मामाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आपण पाहतोय की सुभाष गुळे हे नाव घेतल्यानंतर शरद पवार असतील, आमदार रोहित पवार असतील, त्यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. मग या निवडणुकीबाबतीत आपलं काय आमदार रोहितदादा पवार यांच्याशी चर्चा होऊन ही निवडणूक? अजिबात अशी कुठलीही चर्चा झाली नाही, कारण मी त्यांना पण माहिती आहे की मी इथं बारामती ॲग्रोचा जरी डायरेक्टर असलो तरी सुद्धा ह्या आदिनाथ कारखान्याचा माझी व्हाईस चेअरमन आहे, जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो. ह्या भागातलं मला सगळ्या माझ्या नेटवर्क आहे. त्यामुळं आमचं सुद्धा इथं त्या आदिनाथमध्ये कुठंतरी आमचं मन गुंतलेलं आहे आणि ती संस्था चांगली चालावी अशीच माझी भावना आहे. आता पाहतोय की आपण आता जे डायरेक्टर होते त्या जामखेड भागातील, त्यांनी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 आमदारापैकी फक्त एकाच आमदाराने काम केलं. आता ते तिथले देखील स्टेजवर होते, त्यांनी काम केलं नाही. त्या मतदारसंघातले ते मतदार आहेत, त्यांची नेत्याबद्दलची भावना त्यांनी मनमोकळेपणाने मांडली. ह्याच्यामध्ये माझा काय दोष? त्यांना जो अनुभव आला ते त्यांनी मांडला, त्याच्यामुळं त्याला कुठेतरी तुम्ही जोडून वगैरे काहीतरी अशा पद्धतीने जाऊ नका. फक्त तुम्ही सुद्धा पत्रकारांना विनंती आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा राजकारण करू नका. आदिनाथ कारखाना वाचला पाहिजे, आदिनाथ कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे आणि आदिनाथ कारखाना संजय मामा शिंदे चालवू शकतो ही आमची खात्री आहे. कारण गेली 20 वर्ष मी मामाचं राजकारण किंवा जे काही त्यांचं संस्था चालवणे, कुठली एखादी काय म्हणतात त्याला उद्योग करत असताना, चालवत असताना त्याचे बारकावे हे त्या माणसाला माहिती आहेत. कारण त्याला लाईट युनिट किती जळती ह्याचा सुद्धा अभ्यास आहे. त्यामुळे टेक्निकली संजय मामाला मला तर वाटतं की जिल्ह्यामध्ये तोड नाही. अशा माणसाच्या नेतृत्वाखाली कारखाना 100% चालणारच. दशरथ अण्णा कांबळेंनी म्हटलंय की सुभाष आबांनी जुने व्हिडिओ बाहेर काढावे. दशरथ अण्णा हे माझ्या वेळेस ते सुद्धा माझ्या बरोबर संचालक होते, त्यांनी सुद्धा त्या कारखान्यामध्ये सत्ता उपभोगली आहे. त्याच्यामुळे त्या सुद्धा संस्थेचं त्यांना खरंच वाईट वाटतंय आणि त्यांनी आमच्या विरोधी संचालक मंडळात त्यांचं पॅनल उभा आहे, तरी देखील त्यांनी आमच्याबद्दलची भावना चांगली व्यक्त केली. ते सुद्धा त्यावेळेस बारामती ॲग्रोच्या बाजूने होते, रोहित पवारला येऊन भेटले होते. दादा तुम्ही कारखाना चालवा, आमचं सहकार्य राहील अशी सुद्धा दशरथ अण्णांची भूमिका त्यावेळेस होती. मला सुद्धा वारंवार आम्ही फोनवरती बोललेलो आहे की आबा ही कारखाना चालवा, आणि त्यांनी सुद्धा ती खंत बोलून दाखवली. त्याच्यामध्ये ते चुकीचं काय बोलले? आता या निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप हे देखील माघार घेतले, परत बागुल गटाने माघार घेतले. पाठिंब्यासाठी काय आपण भेट घेणार आहे का? आता ते पक्ष जे काही नेतृत्व करतायत संजय मामा शिंदे हे निर्णय घेतील. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, माझ्या जबाबदारी काय तर मी एक बाबा त्या आदिनाथमध्ये मी त्या प्रक्रियेमध्ये होतो आणि माझी खात्री पटली आहे की संस्था मामा चालू शकतो. आता मामाने ठरवावं, सगळ्याचं मोठ बांधून. आणि माझं एकच म्हणणं आहे, हे करण्यापेक्षा त्यांच्याकडे आम्ही जाण्यापेक्षा आज सभासदाला माहिती आहे, त्या नेत्यांना पण माहिती आहे कारखाना कोण चालवू शकतो. आदिनाथच्या संदर्भाच्या निवडणुकीबाबत महायुती आदिनाथ बचाव पॅनल असं नाव दिलेलं आहे, परंतु संजय मामा शिंदे हे महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षामध्ये सध्या तर नाही आहेत, फक्त सक्रिय कुठल्या तरी पक्षात आहेत पण प्रवेश नाही आहे. पॅनल प्रमुख आहेत आणि इतर शिवसेना असेल यांचा पाठिंबा आहे, तरी सुद्धा
महायुती हे नाव तुम्हाला एकच सांगतो, हे व्हेंटिलेटरवर आहे आदिनाथ कारखाना. त्याच्यामध्ये मामाला सगळ्यात तज्ञ डॉक्टरांची गरज आहे तो कारखाना बाहेर काढायला, आणि म्हणून मामा स्वतःच्या चाणक्याने ह्या सगळ्यांची मोड बांधतोय. का तर ते कारखाना व्हेंटिलेटरवर आहे, त्याला वाचवायचं असेल तर सगळी माणसं पाहिजेत. सुभाष गुरवे सारखा पाहिजे, तिथं फायनान्सर पाहिजे, सगळ्याची मोठ मामाने बांधीन. आमचं सुद्धा म्हणणं इथं पक्षीय राजकारण न आणता संजय मामाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि आदिनाथ कारखाना वाचवला पाहिजे. गावगाव गटातून जे बागल गटाच्या आधीच्या निवडणुकीमधून जे लढले होते तेच आता संजय मामा शिंदे यांच्या गटातून परत एकदा निवडणुकीला सामोरं. मला कुठलं गटतट काही माहित नाही. मी फक्त संजय मामाचं नेतृत्व कारखान्यामध्ये उभं आहे आणि मामा चेअरमन होतोय म्हणून तो कारखाना वाचणार आहे. मामाने जरी पॅनल उभा केला असता आणि मामा जर स्वतः उभा नसता तर मी सुद्धा मामाच्या स्टेजवर गेलो नसतो. बागल गटाचा अंतर्गत पाठिंबा आहे का? मला काहीच माहित नाही. मला जे सहकार्य केलं, बागल गटाने सहकार्य केलं, संजय मामाने तर ज्या वेळेस बारामती अॅग्रो घेत होता त्यावेळेस मामा सुद्धा, आता मला काही गोष्टी बोलता आल्या नाहीत पावसामुळे, मी रितसर सांगणार होतो. मामा बरोबर आमची मिटिंग झाली. मामा म्हणले मला माझ्या मतदारसंघातला कारखाना मला घेऊ द्या, मला टेंडर भरू द्या. तरी देखील मामाला मी आग्रह केला आणि राजेंद्र पवाराबरोबर मिटिंग केली आणि त्या दिवशी सगळी चर्चा झाल्यानंतर संजय मामाने जो टेंडरचा बंच होता तो माझ्या हातात दिला आणि चांगलं टेंडर भरा आणि कारखाना चालवा. माझ्या शुभेच्छा. फुटेचं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे? मला राजकीय काही बोलायचं नाही, कारण मी फक्त एक ओनली सभासद आहे, शेतकरी आहे आणि आदिनाथ कारखान्याचा हितचिंतक आहे.